वर्षांपूर्वी दूरवर एका राज्यात एक राजकुमार राहत होता. आता राजकुमार लग्नाचा झाला होता, पण दुर्दैवाने त्याला राजकुमारी मिळत नव्हती. राजकुमारी शोधण्यासाठी त्याने संपूर्ण जगाचा प्रवास केला. शेजारील राज्यांच्या राजकुमारी देखील राजकुमाराला भेटण्याकरता राजमहालात येऊन गेल्या. पण राजकुमाराला योग्य राजकुमारीची निवड करण्यात यश मिळत नव्हतं. त्याचे पिता राजांची इच्छा होती की त्यांच्या मुलाला खरी राजकुमारीच मिळावी. एवढे वर्ष प्रयत्न केल्यानंतर त्याने योग्य राजकुमारी मिळण्याची आशा सोडून दिली. दुःखी, निराशाजनक आणि गूढ विचारांच्या राजकुमाराने आपले जीवन जगणे सुरूच ठेवले. राजा आणि राणी त्याच्या परिस्थितीने खूप दुःखी झाले होते. एका अशाच दुःखी रात्री जेव्हा तो विचारात गढला होता, एक मोठं वादळ सुरू झालं. जोरदार पाऊस सुरू झाला. विजांचा कडकडाट झाला. गडगडाटाचा आवाज महालात घुमू लागला. राजकुमार झोपण्याचा प्रयत्न करत होता, पण झोप येत नव्हती, कारण तो खिडकीतून चमकत असलेली वीज पाहत होता आणि दुसरीकडे आपल्या भविष्यातील राजकुमारीचा विचार करत होता. महालात सगळ्या आवाजाच्या गोंगाटात एका नोकराला दरवाजा वाजल्याचा आवाज आला. नोकराणीने दरवाजा उघडला तर दरवाजात पावसात भिजलेली एक मुलगी थरथरत उभी होती. पूर्ण राज्यातील गरीब युवा मुलींमध्ये ती अजूनही सुंदर आणि नाजूक दिसत होती. कसेबसे तिने विचारले, तुम्ही मला आत येऊ द्याल का? मी एकटी आहे आणि जंगलात हरवली आहे. नोकराणीला तिची दया आली आणि तिने ताबडतोब राजा राणीला तिच्याबद्दल सांगितले. आम्ही यावेळी एखाद्याला आत येण्यापासून मनाई करू शकत नाही. तिला आत घेऊन या. राजाने लगेच गार्डला याबाबत सूचना दिली. गार्डने मुलीला आत बोलावले आणि दर्शनी खोलीत शेकोटी जवळ बसवले. मुलीचे ओले कपडे पाहून राणीने नोकराला आदेश दिले की त्यांनी मुलीसाठी योग्य कपडे आणावेत. राणीने मुलीला एकांतात विचारले, अशा हवामानात एवढ्या रात्री तू काय शोधत होतीस, विचारू शकते का? मी एका दूरच्या देशातील राजकुमारी आहे. माझ्या महालावर आमच्या शत्रूंनी हल्ला केला. मला वाचवायला आईवडिलांनी मला 2 सैनिकांसोबत पाठवलं, पण मध्यरात्रीनंतर वादळ आल्यामुळे आम्ही एकमेकांपासून दूर झालो आणि मी इथे पोहोचले. तुमचा महाल पाहिला. मला महालात घेतल्याबद्दल धन्यवाद. राणीला विश्वास ठेवणं जड जात होतं, पण त्याही पेक्षा कठीण होतं तिला अशा वेळी महालाच्या बाहेर पाठवणं. राजकुमार हे पाहायला उत्सुक होता की ही गूढ मुलगी आहे तरी कोण. तो तिला भेटू इच्छित होता. त्यावेळी त्या मुलीने राणीने दिलेले कपडे घातले होते. तिचे केस वाळले होते आणि आता तिला जरा बरं वाटत होतं. आता ती अधिक सुंदर आणि मोहक दिसत होती. राजकुमाराने खोलीत प्रवेश केला आणि तिच्या सौंदर्यावर आणि शालीनतेवर त्याचा विश्वास बसेना. तिच्या उपस्थितीने त्याला मंत्रमुग्ध केलं होतं. तरीही तो हे जाणू इच्छित होता की ती खरंच राजकुमारी आहे की नाही. राणी म्हणाली की ती स्थिती सांभाळून घेईल आणि ती राजकुमारी असल्याची खात्री करून घेईल. ती खरंच राजकुमारी आहे का? आज रात्री आम्ही खात्री करू. राजकुमार आणि राजकुमारी रात्री उशिरापर्यंत गप्पा मारत होते. राजकुमाराला उत्सुकता होती आणि तो तिच्याबद्दल अधिक जाणून घेण्याचे प्रयत्न करत होता. राणीने पाहुण्यांची खोली राजकुमारीसाठी तयार करवली आणि तिच्या अंथरुणाखाली एक मटार ठेवला आणि त्याला 7 गाद्यांनी झाकून टाकलं. ती मुलगी रात्री त्या विचित्र बिछाण्यावर झोपली जो तिच्यासाठी तयार केला होता. दुसऱ्या
दिवशी सकाळी मुलगी उठण्याची वाट पाहिली आणि जेव्हा ती जागी झाली तेव्हा राणीने तिला विचारले, काल रात्री झोप लागली का? मी खूप भाग्यवान आहे की तुम्ही मला आश्रय दिलात, पण मला नीट झोप नाही लागली. हो का? खरंच? विचारू शकते का? का बरं? माझे अंग दुखत आहे, पाठ दुखत आहे. असं वाटतंय जणू काही पूर्ण रात्र मी एखाद्या कडक गोष्टीवर झोपले होते. राणीला याच उत्तराची अपेक्षा होती. तिला माहित होतं की केवळ एखाद्या राजकुमारीलाच गाद्यांच्या 7 स्तरांनी झाकलेल्या गादीवर देखील अस्वस्थता येऊ शकते. ती राजकुमाराकडे गेली आणि जे झालं ते त्याला सांगितलं. हे सर्व ऐकून आणि शेवटी हे जाणून की ती खरोखर राजकुमारीच आहे, राजकुमार त्याचा आनंद लपवू शकला नाही. राजकुमाराने राजाला सांगितलं की त्याला राजकुमारीशी विवाह करायचा आहे आणि राजाने त्याची इच्छा मान्य केली. राजकुमाराने सांगितलं की जोपर्यंत त्यांच्या राज्यात युद्ध संपत नाही ती आणखी काही दिवस महालात राहू शकते. एवढेच नाही तर त्यांनी त्यांच्या देशाला वाचवण्यासाठी मदत म्हणून आपली सेना देखील पाठवली आणि लवकरच राजकुमाराने राजकुमारी समोर विवाहाचा प्रस्ताव ठेवला. तू माझ्याशी विवाह करशील राजकुमारी? आणि जसे त्याला त्याचे उत्तर मिळाले ते आनंदात राहू लागले. त्या रात्री राजकुमाराने मटारचा तो दाणा एका काचेच्या डबीत ठेवला आणि महालातील सगळ्यात चांगल्या कोपऱ्यात ठेवायला सांगितला. कित्येक वर्ष ज्यांचा प्रेमावर विश्वास होता अशी माणसे मटारच्या त्या दाण्याला पाहायला येत असत. राजकुमार आणि राजकुमारीची ही कथा कित्येक वर्षांपासून सांगितली जात आहे. खूप वर्षांपूर्वी या पृथ्वीवर खूप दूर सिंड्रेला नावाची एक सुंदर मुलगी राहत होती. सिंड्रेलाच्या आईच्या मृत्यूला खूप वर्ष झाली होती. तिच्या वडिलांनी तिला लहानाचं मोठं केलं होतं. जेव्हा सिंड्रेलाच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं तेव्हा तिच्या आयुष्यात बरेच बदल झाले. तिच्या वडिलांची दुसरी पत्नी आणि तिच्या 2 मुली त्यांच्या सावत्र वडिलांच्या घरी राहायला आले. पहिल्यांदा ते भेटले तेव्हापासून सावत्र आई सिंड्रेलाचा राग करत असे. ती आणि तिच्या 2 मुली सिंड्रेलाचं सौंदर्य आणि दयाळू मनाची खूप ईर्ष्या करत असे. सिंड्रेलाच्या सावत्र बहिणी सिंड्रेला इतक्या सुंदर नव्हत्या. एवढंच नाही तर त्या कठोर आणि बिघडलेल्या होत्या. एक दिवस सिंड्रेलाच्या वडिलांना कामानिमित्त लांबच्या प्रवासाला जावं लागलं आणि हीच ती वेळ होती जेव्हा सिंड्रेलाच्या आईने आणि तिच्या बहिणींनी तिचं आयुष्य नरक बनवून टाकलं. जेव्हा सिंड्रेला बगीच्यात आपल्या आवडत्या मित्रांसोबत गप्पा मारत होती तेव्हा तिची सावत्र आई तिच्या जवळ आली. आजपासून तू या गच्चीवर राहायचंस, घरातली सगळी कामं करायचीस आणि मला तुझे हे अशा कपड्यात वावरणं अजिबात पसंत नाही. सिंड्रेलाला कळत नव्हतं की यावर काय बोलावं. नाईलाज असल्यामुळे जसे तिने सांगितले तसे सिंड्रेलाने केले. तिने आपल्या वस्तू उचलल्या आणि गच्चीवर गेली. त्यानंतर घरातली सर्व कामे सिंड्रेला स्वतःहून करत असे. ती खूप दमत असे, पण तिच्या सावत्र आई आणि बहिणींना तिची दया आली नाही. फरशा पुन्हा पुसून काढ, तुला धूळ दिसत नाही का? तू अजूनपर्यंत कपडे धुतले नाहीस, मला घालायला कपडे नाहीत. सिंड्रेलाला उंदीर आणि खिडकीवर येऊन बसणाऱ्या पक्ष्यांशिवाय कोणी मित्र नव्हते. थंडी वाजू लागली म्हणून रात्रीच्या वेळी सिंड्रेला खाली शेकोटी जवळ आली आणि अंग शेकता शेकता तेथे झोपी गेली. असेच दिवस सरले.
एक दिवस शहरात राज्या द्वारा एक घोषणा केली गेली. राजकुमाराच्या वतीने महालात एका पार्टीचं आयोजन करण्यात आलंय. लग्नासाठी पात्र असणाऱ्या सर्वच मुलींना या पार्टीमध्ये आमंत्रित केलं जात आहे. सावत्र मुलींनी ही घोषणा ऐकली आणि धावतच त्या घरी गेल्या आणि त्यांच्या आईला सांगितलं, पार्टीमध्ये सर्वात सुंदर तुम्ही दोघीच दिसणार आहात. राजकुमारने तुमच्यापैकी एकीची तरी निवड करावीच आणि त्यामुळे आपण महालात जाऊन राहू. हो नाही, आपल्याला तुम्हा दोघींसाठी गाऊन आणि बुटांची खरेदी करायला हवी. चला खरेदीला जाऊया. सावत्र आई आणि बहिणी बाहेर निघून गेल्या. तेथेच उभी राहून या सगळ्या गोष्टी ऐकणारी सिंड्रेला उदास झाली. बरेच दिवस तयारी चालू होती. सावत्र बहिणींचे गाऊन शिवून आले होते. दररोज त्या दोघी आरशासमोर उभ्या राहून स्वतःला बजावत असे, आपणच या पार्टीमध्ये सुंदर दिसणार. शेवटी तो दिवस उजाडला. सावत्र बहिणी आज लवकर उठल्या होत्या. त्यांनी सिंड्रेलाला हाक मारली, सिंड्रेला, सिंड्रेला, लवकर ये. कुठे आहेस तू? लगेच आमच्या आंघोळीची तयारी कर. दिवसभर सिंड्रेलाने तिच्या बहिणींना तयार होण्यासाठी मदत केली. आई ग, जरा हळू केस विचार ना, सगळे केस काढून टाकशील का? संध्याकाळपर्यंत दोघी पार्टीसाठी तयार झाल्या. तुम्ही दोघी छान दिसताय, खूपच छान. सिंड्रेलाने धीर करून सावत्र आईला विचारले, मी सुद्धा पार्टीला येऊ शकते का? कोण, तू? हो, त्यांनी सर्व तरुणींना बोलवलं आहे ना. पार्टीसाठी तुझा हा ड्रेस आहे का? राजकुमारला त्याच्याकरिता पत्नी हवी आहे, बोलकरी नाही. चला मुलींनो, पार्टीला जायला उशीर होतोय आणि तू लक्षात ठेव, झोपण्यापूर्वी सर्व कामं झालीच पाहिजेत. सावत्र आई आणि बहिणी पार्टी करिता निघून गेल्या आणि घरात एकटीच सिंड्रेला रडू लागली. मी पार्टीला का नाही जाऊ शकत? आज जर माझे आई वडील जिवंत असते तर असं घडलंच नसतं. त्याच वेळी एक प्रखर प्रकाश दिसला. आधी सिंड्रेलाला कळेच ना की हे काय आहे. ती प्रकाशाकडे टक लावून पाहू लागली आणि अचानक प्रकाशाच्या मध्यावर एक सुंदर परी दिसली. माझ्या लाडक्या सिंड्रेला, रडू नकोस, तू सुद्धा पार्टीला जाशील. सिंड्रेलाला तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. तिने गोंधळून विचारलं, मी जाऊ शकते का? माझी हालत बघा. काळजी करू नकोस, मी आहे ना तुझ्या मदतीला. मला एक भोपळा आणि 7 उंदीर आणून दे. सिंड्रेलाला कळत नव्हतं की या गोष्टी का मागवल्या आहेत, पण तिने तेच केलं जे तिला करायला सांगितलं होतं. आधी ती स्वयंपाकघरात गेली आणि मोठा भोपळा घेऊन आली. मग गच्चीवर गेली आणि तिच्या उंदीर मित्रांना घेऊन पुन्हा खाली आली. परीने तिच्या जादूच्या छडीने भोपळ्याचं रूपांतर एका घोडागाडीत केलं. मग ती उंदरांकडे वळली. त्यापैकी एक ड्रायव्हर बनला आणि बाकी सुंदर 6 पांढरे घोडे बनले. आश्चर्याने सिंड्रेला घोडे आणि गाडी पाहत होती. तेव्हाच परी तिच्याकडे वळली. जेव्हा तिने तिच्या जादूच्या छडीने सिंड्रेलाला स्पर्श केला, तिचा जुना ड्रेस एक सुंदर गाऊन बनला. आणि तिच्या पायातील चपला सुंदर काचेचे बूट बनले. मी राजकुमारी सारखी दिसत आहे. आता पार्टीला जायची वेळ झालीये, पण घाबरू नकोस. घड्याळात 12 वाजल्याबरोबर तू घरी ये, कारण त्यानंतर तू आधी होती तशीच होशील. सिंड्रेलाने परीचं बोलणं नीट ऐकून घेतलं.
मग ती घोडागाडीत बसली आणि महालाकडे जाऊ लागली. तिची सुंदर घोडागाडी महालासमोर जाऊन थांबली. जेव्हा सिंड्रेलाने भव्य दरवाजातून महालात प्रवेश केला तेव्हा सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळल्या होत्या. ती खूप सुंदर आणि खानदानी दिसत होती. तिची सावत्र आई आणि बहिणी देखील त्या सुंदर महिलेला पाहतच राहिल्या. त्यांनी तिला ओळखले देखील नाही. अचानक पायऱ्यांवर राजकुमार दिसला. सिंड्रेला खरंच पार्टीत उपस्थित असलेल्या सर्व तरुणींमध्ये सुंदर दिसत होती. राजकुमार पहिल्याच भेटीत त्या सुंदर मुलीच्या प्रेमात पडला. सगळेच उत्सुकतेने तिच्याकडे पाहत होते. तो हळूच पुढे आला आणि तिच्या जवळ आला. सावत्र बहिणींना खूप आनंद झाला की राजकुमार त्यांच्याकडेच येत होता. अरे वा, तो आपल्याकडेच येतोय. नाही, तो माझ्याकडे येतोय. पण राजकुमार पुढे गेला आणि सिंड्रेला समोर जाऊन उभा राहिला. हे सुंदर युवती, तुला माझ्यासोबत नृत्य करायला आवडेल का? सिंड्रेलाने विनयाने राजकुमाराला हो म्हटले. राजकुमार आणि सिंड्रेलाने उत्सुकतेने पाहत असलेल्या आमंत्रितांमध्ये नृत्य करायला सुरुवात केली. सिंड्रेला संगीत आणि नृत्याने एवढी प्रभावित झाली, तिला वाटलं जणू त्या महालात राजकुमार आणि ती फक्त दोघेच होते. ते दोघे रात्री उशिरापर्यंत नृत्य करत होते. सिंड्रेलाच्या लक्षातच आलं नाही की किती वेळ निघून गेला. अचानक तिचं घड्याळाकडे लक्ष गेलं. मध्यरात्र उलटून गेली होती. त्याच वेळी सिंड्रेलाला परीचं बोलणं आठवलं. घड्याळात 12 वाजल्याबरोबर तू घरी ये, कारण त्यानंतर तू जशी होती तशीच होऊन जाशील. घाबरून जाऊन सिंड्रेलाने राजकुमाराला तेथेच सोडला आणि ती पळू लागली. जेव्हा ती महालाच्या पायऱ्या उतरत होती तिचा एक बूट तिथेच राहिला आणि तिच्याकडे तो घेण्याचा देखील वेळ नव्हता. जशी ती महालाच्या बाहेर पोहोचली घड्याळात 12 वाजले आणि पुन्हा सगळं तसंच झालं जसं आधी होतं. जेव्हा राजकुमार तिच्या मागे धावत आला तेव्हा त्याला तेथे तिचा बूट सापडला. हा बूट कोणाचा आहे ते शोधा. मग भले तुम्हाला राज्यातील सर्व मुलींना भेटावं लागलं तरी चालेल. तिला शोधून काढा. सिंड्रेला धापा टाकत घरी पोहोचली आणि थेट गच्चीवर गेली. ती राजकुमाराबरोबर घालवलेला वेळ आठवू लागली. तिला माहित होतं की तिच्याजवळ संधी नव्हती, तरीही ती राजकुमाराच्या प्रेमात पडली होती. राजकुमाराला त्या मुलीला शोधणं अशक्य होतं आणि जरी त्याने शोधलं असतं तरी ओळखलं नसतं. राजकुमारची माणसं राज्यात घरोघरी जाऊन त्या बुटाच्या मालकिणीचा शोध घेऊ लागले, पण तो बूट एकाही मुलीच्या पायात बसला नाही. शेवटी राजकुमाराची माणसं सिंड्रेलाच्या घरी पोहोचली. राजकुमाराची गाडी घरासमोर थांबलेली पाहून सिंड्रेला खूप आनंदित झाली. सिंड्रेला तिच्या खोलीच्या बाहेर पडणार तेवढ्यात तिची सावत्र आई दरवाजात दिसली. तू कुठे निघालीस? तुला पण बूट घालून पाहायचं आहे का? कुत्सितपणे हसून सावत्र आईने गच्चीचा दरवाजा बंद केला. नाही, कृपा करून दरवाजा उघडा, कृपा करा. किती दयनीय गोष्ट आहे. राजकुमार आणि तुझ्यात काय साम्य असणार? माणसांनी आधी बारीक बहिणीला बूट घातला, पण तो तिच्या पायांसाठी खूपच लहान होता. पहा, हा माझ्या पायात किती छान बसलाय.
नंतर जाड्या बहिणीने प्रयत्न केला, पण बूट तिच्या पायात जातच नव्हता. आपण दुसऱ्या पायात घालण्याचा प्रयत्न केला असता तर. त्यांनी खूप प्रयत्न केले, पण यश आलं नाही. सिंड्रेलाने खिडकीकडे धाव घेतली, पण खिडकी खूप उंच होती. ती रडू लागली. तिला रडताना पाहून तिचे उंदीर मित्र तिच्याजवळ आले. माझ्या सावत्र आईने मला कोंडून ठेवले, चावी तिच्याकडेच असेल. उंदीर दरवाजातून सरपटत बाहेर आला. सावत्र आई दरवाजात राजकुमारच्या माणसांसोबत उभी होती. तुम्ही उद्या का नाही येत? आज त्या खूप दमल्यात आणि त्यांच्या पायावर सूजही आलीये. उंदराने सावत्र आईच्या स्कर्टवर चढून चावी मिळवली आणि वर पळाला. त्याने दरवाजा खालून चावी आत सरकवली. चावी पाहून सिंड्रेलाला खूप आनंद झाला. दरवाजा उघडून ती लगेच खाली धावली. अरे, तू कशी बाहेर आलीस? कृपया थांबा, जाऊ नका, मला सुद्धा बूट घालून पाहायचं आहे. सावत्र आई आणि बहिणी हे ऐकून जोरजोरात हसू लागल्या. शांत व्हा. राजकुमाराचा आदेश आहे की राज्यातील सर्व तरुणींनी बूट घालून पाहायचं आहे. जेव्हा सिंड्रेलाने बूट घातला तेव्हा सर्वांना आश्चर्य वाटलं, कारण बूट तिच्या पायात बरोबर बसला होता. हे सुंदर मुली, हा बूट तुझा आहे का? सिंड्रेलाने मान हलवून होकार दिला. कृपया आमच्या सोबत महालात यावं. सिंड्रेला त्यांच्यासोबत महालात गेली आणि त्यांनी सिंड्रेलाला राजकुमारासमोर उभं केलं. आणि जेव्हा राजकुमारने सिंड्रेलाच्या डोळ्यात पाहिलं, त्याला जाणीव झाली की त्या रात्री त्याने तिच्याच सोबत नृत्य केलं होतं. त्याने सिंड्रेलाचा हात धरला. शेवटी मी तुला शोधून काढलंच. माझ्याशी लग्न करशील? आनंदाच्या अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी तिने राजकुमाराचा प्रस्ताव स्वीकारला. त्यांनी लग्न केलं आणि आनंदात जगू लागले. आमची आवडती जलपरी. महासागराच्या पोटात खूप काही लपलेलं होतं, ज्याबाबत कुणालाच काही माहित नव्हतं. मोठमोठे व्हेल, खेळकर डॉल्फिन्स आणि इंद्रधनुष्याच्या सगळ्या रंगांची मासळी. त्याही पेक्षा खाली जेथे सूर्याची किरणं सुद्धा पोहोचू शकत नव्हती, तेथे होते खोल समुद्रातील राज्य. तेथील लोक अन्य प्राण्यांसोबत अतिशय प्रेमाने राहत होते. तेथील राजा आपली आई आणि 6 मुलींसोबत राहत होता आणि समुद्रावर राज्य करत होता. राजाचे आपल्या मुलींवर खूप प्रेम होते. त्यांना भीती वाटत होती की कधी ना कधी जमिनीवरील लोक त्यांच्या मुलींना त्रास देतील, म्हणून ते त्यांना पाण्याच्या वरच्या स्तरावर पोहण्याची परवानगी देत नसत. सागराच्या बाहेर राहणारे सर्व मनुष्य वाईट आहेत. ते लोक वाईट का आहेत बाबा? कारण मनुष्य सागर खराब करून टाकतात आणि त्यामध्ये राहणाऱ्या जीवांना मारून टाकतात. आवडत्या जलपरीला जाणून घ्यायचं होतं की जमिनीवरील लोक कसे असतात. तिच्या बहिणींकडून ऐकलेल्या कथा पुरेशा नव्हत्या. तिची आजी सुद्धा तिला नेहमी मनुष्यापासून दूर राहायला सांगत असे आणि ती सी गेटमधून बाहेर तेव्हाच जाऊ शकते जेव्हा ती राजकुमारी बनेल आणि आपल्या बहिणी एवढी मोठी होईल. आवडत्या जलपरीने आपल्या बहिणींना बाहेर जाताना पाहिलं आणि निश्चय केला की ती देखील जाईल. पण कशी? ती डॉल्फिन सोबत
हिमरन वेलला भेटायला गेली, कारण हिमरनला सी गेट मधून आत बाहेर जाण्याचे पूर्ण स्वातंत्र्य होते. तिने हिमरनला आपली योजना सांगितली. बाप रे, राजाशी कोण पंगा घेईल? पण हिमरन ऐकायला तयारच नव्हती. पण मग तिला तिच्या परिस्थितीची दया आली आणि तिची मदत करायला ती तयार झाली. हिमरन आणि डॉल्फिन सी गेटवर गेले. त्यांना पाहून शिपायांनी त्यांना जाऊ दिलं, कोणत्याही प्रश्नाशिवाय. तेथून खूप दूर गेल्यावर हिमरनने आपला मोठा जबडा उघडला आणि आतून निघाली आपली प्रिय जलपरी एरियल. एरियल हिमरनच्या मदतीने सागराच्या वरच्या पातळीवर गेली. तिने पहिल्यांदा हवेचा अनुभव घेतला आणि पहिल्यांदा निळं आकाश पाहिलं. किती सुंदर आहे. त्याच वेळी एरियलला संगीत ऐकू आलं. तिने पाहिलं जवळच एक बोट होती. तिने पहिल्यांदाच एक बोट पाहिली. ही बोट आहे ना, चल जाऊया. डॉल्फिन तिला सांगत होता जाऊ नकोस, पण ती दूर निघून गेली होती. वेगाने जात होती बोटीकडे. ही बोट एका राजाची होती. ते त्याच्या मुलाचा, राजकुमारचा वाढदिवस साजरा करत होते. त्यांना त्यांच्या मुलाचं लग्न लवकरात लवकर करायचं होतं, म्हणून तर सर्व अविवाहित मुलींना या पार्टीमध्ये बोलवलं होतं. हा तर राजकुमार आहे आणि मनुष्यही. डॉल्फिनने पुन्हा वॉर्निंग दिली. एरियलने राजकुमाराच्या चालीवर खूप छान गाणं म्हटलं. राजकुमारला आवाज खूप आवडला. तू लप एरियल, नाहीतर ते तुला पाहतील. डॉल्फिन म्हणाला. प्रिय जलपरी आणि डॉल्फिन दोघेही पाण्याच्या आत निघून गेले. सागराच्या गर्तेत, समुद्र राज्यामध्ये सागराची चेटकीन हे सर्व पाहत होती तिच्या क्रिस्टल बॉल मध्ये. आले ते दिवस. महासागराच्या राजाची मुलगी एका मनुष्याबरोबर तुफाना ये आणि उद्ध्वस्त कर सगळं. सागरावर तुझ्या शक्तीचा अंमल दाखव. हा 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 हा. चेटकिणीने असे बोलल्याबरोबर मोठमोठ्या लाटा राजकुमाराच्या बोटीकडे सरकू लागल्या आणि ती पठाराकडे जाऊ लागली. प्रिय जलपरीला हे पाहून खूप काळजी वाटू लागली. ही बोट तर आपटून फुटून जाईल. आपण त्यांना मदत करायला हवी. प्रिय जलपरीला बोटीजवळ पोहताना राजकुमाराची बासरी सापडली आणि मग दिसला राजकुमार बुडताना. ती त्याला ताबडतोब खेचत सागराच्या किनाऱ्यावर घेऊन आली. उठ, कृपा करून उठ. राजकुमार शुद्धीवर आला आणि आपले हळूच त्याने डोळे उघडले. तू जिवंत आहेस. प्रिय जलपरी आनंदाने म्हणाली. दुरून एका कुत्र्याचे भुंकणे ऐकून ती भानावर आली. तिला समजले की ती कुठे आहे आणि तिने सागरात उडी घेतली. राजकुमाराचे एक सहाय्यक आणि एक राजकुमारी तेथे आले त्याला शोधत. एका मुलीने मला वाचवलं. हा आवाज यापूर्वीही मी एकदा ऐकला आहे. मी तिला पाहिलं नाही, पण आवाज खूपच गोड होता. प्रिय जलपरी पुन्हा खोल सागराच्या राज्यात पोहोचली होती. राजकुमाराची बासरी तिच्याजवळच होती. त्याच्याबद्दलच ती विचार करत होती. तेव्हाच राजा तेथे येतात आणि त्यांना ती बासरी दिसते. त्यांना पाहिल्याबरोबर कळतं
की हे मनुष्याचे आहे. आमचे काही नियम आहेत आणि सर्वांनी त्याचं पालन करायला हवं. विशेषतः माझ्या मुलींनी. मी ऐकलंय तू एका मनुष्याला बुडण्यापासून वाचवलंस. मला वाचवावं लागलं, नाहीतर राजकुमार तेथेच मेला असता. एरियलने उलट उत्तर दिलं. बस झालं. मनुष्य वाईट असतात. त्यांचं जग आणि आपल्या जगामध्ये कोणताही संबंध स्थापित होऊ शकत नाही. रागाने फणफणत राजा निघून गेल्यावर एरियलने ठरवलं की आता तर करायचंच. एरियल सरळ सागराच्या चेटकिणीकडे गेली आणि तिच्याजवळ मदत मागितली. मदत तर ती करेल, पण त्या बदल्यात तिला तिची फी हवी, खूप महाग फी. मी एक औषध बनवेन जे तुला मनुष्य बनवेल. तुला 2 पाय देखील येतील. त्या बदल्यात मला पाहिजे तुझा आवाज. माझा आवाज? पण का? नाही म्हणत म्हणत शेवटी जलपरीने ते मान्य केलं, कारण तिच्यासाठी हे खूप आवश्यक होतं. लक्षात ठेव, 3रा दिवस संपायच्या आधी म्हणजे 4थ्या सूर्योदयापूर्वी राजकुमार तुझ्या प्रेमात पडायला हवा, नाहीतर तू पुन्हा जलपरी होशील. हा, 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 हा. एरियलने ते औषध घोटाघोटाने पिऊन टाकले. ती सागराच्या वरच्या बाजूला पोहत जाऊ लागली. हळूहळू तिला पाय आले, अगदी मनुष्यासारखे. डॉल्फिन सोबत ती सागराच्या किनाऱ्यावर पोहोचली. ती तेथे पोहोचल्याबरोबर राजकुमाराचे लक्ष तिच्याकडे गेले आणि तो तिच्याजवळ गेला. तू, आपण कुठेतरी भेटलो होत ना? हो, नक्कीच भेटलो. एरियल बोलू शकत नव्हती, पण तिने त्याची बासरी मात्र त्याला नक्कीच दिली. राजकुमाराने त्या दिवशी वाजवलेली धून पुन्हा वाजवली. एरियलने खूण केली की तिने ही धून यापूर्वी ऐकली आहे. हीच वाजवताना मी तुला पाहिलं होतं आणि तुझा आवाज ऐकला होता आणि तुम्हाला बुडण्यापासून वाचवलंस. मी तुलाच शोधत होतो. राजकुमाराला पूर्ण खात्री होती की ती मुलगी एरियलच होती जिने त्याला वाचवलं होतं. पण ती मुलगी एक जलपरी होती आणि तिचा आवाज खूप सुंदर होता. एरियल बिचारी इच्छा तर होती पण बोलू शकली नाही. आपला आवाज ती देऊन आली होती ना. राजकुमारला वाटलं की ती ही मुलगी नाही जिने त्याला वाचवलं. तरीही त्यांनी तिची मदत करायचं ठरवलं. राजकुमार प्रिय जलपरीला आपल्या महालात घेऊन गेला. राजाने लग्नाची तयारी करण्याचा आदेश दिला. ते आपल्या मुलाचं लग्न एका राजकुमारीशी करणार होते. बिचारी प्रिय जलपरी आता चुपचाप पाहण्याशिवाय काहीच करू शकत नव्हती. जोपर्यंत बोलणार नाही राजकुमाराला माहित कसे होणार. तिला चेटकिणीचे बोलणे आठवले. लक्षात ठेव, 3रा दिवस संपायच्या आधी म्हणजे 4थ्या सूर्योदयापूर्वी राजकुमार तुझ्या प्रेमात पडायला हवा, नाहीतर तू पुन्हा जलपरी होशील. पाहता पाहता 2 दिवस संपून गेले. 3रा दिवस उजाडला. याच दिवशी राजा आणि राणी आपल्या राजकुमाराचे लग्न शेजारील राज्याच्या राजकुमारीशी करायला निघून गेले. बिचारी एरियल राजकुमाराला सांगूच शकली नाही की तीच आहे ती जिला ते शोधत होते. राजकुमाराने मान्य केलं की जे काही त्याने पाहिलं होतं ते एक स्वप्न होतं. एरियलला फक्त एकच आशा होती, राजकुमारासाठीचं तिचं प्रेम. 4थ्या दिवशीचा सूर्य उगवणार होता. एरियलचं रडू थांबत नव्हतं आणि तेव्हा जणू काही जादू झाली. आधी तिच्या सर्व बहिणी आल्या आणि मग आली आजी. माझी प्रिय नाथ, आम्ही इथे आलो आहोत त्या चेटकिणीच्या कैदेतून तुला सोडवायला ग बाळा.
आणि तेव्हाच तिचे पिता महासागराचे राजे प्रकट झाले. त्यांना मुलीचे दुःख पाहावलं नाही. एरियल, माझ्या लाडक्या कन्ये, तुझ्या आनंदाहून मोठं माझ्यासाठी आणखी काही नाही. जा माझ्या बाळा. राजाने आपले त्रिशूळ आजीच्या हातातील एका शंखावर फिरवले, ज्यात एरियलचा आवाज कैद होता. आता एरियलचा आवाज बाहेर आला. धन्यवाद आजी, धन्यवाद बाबा, तुम्ही सगळे किती चांगले आहात. हिमरल व्हेलच्या पाठीवर स्वार होऊन ते राजकुमाराच्या बोटीच्या दिशेने रवाना झाले. राजकुमार आणि राजकुमारीचे लग्न होणारच होते, पण इतक्यात राजकुमार अचानक थांबला. त्याला जलपरीचा मधुर आवाज ऐकू आला. तिला आपल्याकडे येताना पाहून न संकोचता राजकुमाराने सागरात उडी घेतली. मला माहित होतं ती तूच होतीस. आपले मित्र आणि कुटुंबाच्या मदतीने एरियलला तिचा आवाज परत मिळाला आणि राजकुमारही. पण आता ती जलपरी राहिली नाही. ती आपले जीवन जगणार होती मनुष्य बनून. एरियल आणि राजकुमाराचे जग वसले, मैत्री, शांती आणि प्रेमाच्या निरोपाबरोबर, जमीन आणि सागराच्या मधोमध. एकेकाळची गोष्ट आहे. एक राजा आपल्या 12 मुलींसोबत राहत होता. त्या 12 राजकन्या एका मोठ्या घरात एकत्र राहत होते. राजा आपल्या मुलींची खूप काळजी घेत असे आणि जेव्हा त्या रात्री झोपायला जात, त्यानंतर त्यांना बाहेर जाण्याची परवानगी नव्हती. पण जेव्हा त्या मुली सकाळी उठत, तेव्हा काहीतरी विचित्र होत असे. त्या राजकन्यांच्या चपला जणू कुणीतरी रात्रभर नाचून वापरून ठेवलेल्या वाटत असे. त्या राजाला दररोज आपल्या मुलींसाठी नवीन चपला विकत घेऊन याव्या लागत आणि दुसऱ्याच दिवशी त्या चपला वापरलेल्या असायच्या. राजा किंवा त्यांचे शिपाई कोणालाही या प्रकरणाचा ठाम पत्ता लागत नव्हता. हे कसं शक्य आहे? कशा ह्या चपलांच्या जोड्या एकाच रात्रीमध्ये एवढ्या जुन्या दिसायला लागल्या? महाराज, आम्हालाही काही समजत नाहीये. राजाने एक घोषणा केली. जो कोणी राजकन्यांच्या चपलांचं रहस्य शोधून काढेल, त्याचं लग्न मी माझ्या कोणत्याही एका राजकन्येशी करून देईन. त्याला माझा जावई बनवेन आणि माझ्या मृत्यूनंतर त्यालाच राजा म्हणून घोषित केलं जाईल. पण यासाठी त्याच्याकडे फक्त 3 दिवस आणि 3 रात्री असतील. अन्यथा त्याला त्याचं उरलेलं आयुष्य तुरुंगात घालवावं लागेल. त्या राज्याचे सारे तरुण, शिवाय दुसऱ्या राज्याचेही तरुण त्या महालात हे रहस्य सोडवण्यासाठी आले. काही काळ ते 12 राजकन्यांच्या खोलीच्या दरवाजाबाहेर पहारा देत होते. पण वेळ संपून जायची आणि ते सर्व हे रहस्य सोडवण्यात असमर्थ झाले आणि चपला मात्र पूर्वीप्रमाणेच वापरलेल्या असायच्या. शेवटी एक सज्जन माणूस हे काम करण्यास तयार झाला आणि तो महालाकडे जाण्यास निघाला. रस्त्यात त्याला एक म्हातारी आजी भेटली. ती फार गरीब दिसत होती. माझ्या बाळा, मी फार उपाशी आहे. तू मला खाण्यासाठी एखादा पावाचा तुकडा देऊ शकशील? त्या तरुणाने आपल्या बॅगेत असलेले सगळे जेवण त्या गरीब आजीला दिले. ती आजी खूप खुश झाली, कारण याआधी तिथून जो कोणी जात होता त्या लोकांमधलं कुणीही तिला काहीही देत नव्हतं. त्या आजीबाईला वाटलं की हा तरुण बाकी लोकांपेक्षा वेगळा आहे, म्हणून तिने त्याला बदल्यात एक जादूची शॉल दिली. ही जादूची शॉल घे. तू जेव्हा हिला पांघरशील अदृश्य होऊन जाशील. जेव्हा रात्रीचे 12 वाजतील तेव्हा तू ही शाल पांघरून गायब हो
आणि अशा प्रकारे तू त्या चपलांचे रहस्य उघडकीस आणण्यास यशस्वी होशील. पण एक गोष्ट लक्षात ठेव, त्या राजकन्या तुला पिण्यासाठी काही देतील ते तू पिऊ नकोस. तो तरुण ती शॉल घेऊन पुढे निघाला आणि महालाजवळ पोहोचला. त्याने शिपायांना सांगितले की तो चपलांचे रहस्य शोधण्यासाठी आलाय. पहिल्या दिवशी तो तरुण त्या राजकन्येच्या खोलीच्या दरवाजाबाहेर पहारा देत होता. तेव्हा सर्वात मोठी राजकन्या त्याच्याजवळ आली. तुम्हाला तहान लागली असेल ना? आम्ही हे लिंबू सरबत तुमच्यासाठी बनवले, याचा स्वीकार करा. तो तरुण त्या आजीची चेतावणी विसरला आणि त्याने ते सरबत पिऊन टाकले. सरबत पिताच त्याला गाढ झोप लागली. संपूर्ण रात्र तो एका खोलीत घोरत होता, जी खोली राजकन्येने त्याच्यासाठी तयार केली होती. पहाट झाली आणि तो तरुण दचकून उठला. मला तर जादूची शाल पांघरून राजकुमारीच्या खोलीत जायचं होतं. दुसऱ्या रात्री पुन्हा तो दरवाजाच्या बाहेर वाट पाहत उभा होता. यावेळी दुसरी राजकन्या सरबत घेऊन बाहेर आली. त्या तरुणाला पुष्कळ तहान लागली होती आणि तो रात्र होण्याची वाट पाहत होता. काहीही विचार न करता त्याने ते सरबत पिऊन टाकले. आणि पुन्हा एकदा तो गाढ झोपी गेला. सकाळी उठल्यावर त्याला आजीबाईची गोष्ट आठवली. पण एक गोष्ट लक्षात ठेव, त्या राजकन्या तुला पिण्यासाठी काही देतील ते तू पिऊ नकोस. नक्कीच राजकुमारीने सरबतामध्ये झोपेचं औषध टाकलं असणार. त्याच क्षणी महाराज तिथे पोहोचले. 2 दिवस उलटून गेले तरी तू अजून रहस्य शोधलं नाही. जर आज रात्रीपर्यंत तू ते शोधू शकला नाहीस तर तुझं उरलेलं आयुष्य तू तुरुंगात घालव. महाराजांनी एवढे बोलून तिथून प्रस्थान केले. त्या तरुणाला आज कुठल्याही परिस्थितीत ते रहस्य शोधायचं होतं. त्या रात्री शेवटच्या वेळी तो तरुण त्या राजकन्येच्या खोलीबाहेर पहारा देत होता. त्यावेळी सर्वात धाकटी राजकुमारी संत्र्याचे सरबत घेऊन बाहेर आली. पण यावेळी तरुण फारच सतर्क होता. जशी ती राजकुमारी आत गेली, त्या तरुणाने पूर्ण सरबत एका कुंडीत फेकून दिले. मध्यरात्र झाली. त्या तरुणाने जादूची शाल पांघरली आणि तो गायब झाला. त्याने हळूच दार उघडले आणि आज जे पाहिले ते पाहून तो आश्चर्यचकित झाला. सर्व राजकन्यांनी सुंदर सुंदर गाऊन घातले होते. त्या अतिशय सुंदर नटल्या होत्या. चला जरा पाहून येऊ, तो तरुण झोपला की नाही. एका राजकन्येने दरवाजा उघडून बाहेर पाहिले आणि दुसरीने भिंतीला कान लावून ऐकण्याचे प्रयत्न केले. तितक्यात तरुणाच्या लक्षात आले की त्याला घोरण्याचे आवाज काढायला हवे. सगळ्यात मोठ्या राजकन्येने बेड एकीकडून सरकवला आणि 3 वेळा टाळ्या वाजवल्या. बेडच्या दुसऱ्या कोपऱ्यामधून एक गुप्त मार्ग दिसू लागला. त्या तरुणाला आपल्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. एक एक करून सर्व राजकन्या त्या गुप्त मार्गाने खाली जाऊ लागल्या आणि तो तरुण देखील त्यांचा पाठलाग करू लागला. हा गुप्त मार्ग शिड्यांपर्यंत जात होता, जिथे 100 शिड्या खालच्या बाजूला जात होत्या. त्या राजकन्या जेव्हा खाली उतरत होत्या तेव्हा त्या तरुणाचा पाय एका राजकन्येच्या स्कर्टवर पडला. आह, कुणीतरी माझ्या स्कर्टवर पाय ठेवला. अगं वेडी, तू स्वतःच शील. शिड्या उतरून त्या जंगलात पोहोचल्या. त्या राजकन्या उंच झाडींच्या मधून चालत होत्या, ज्यांच्या पांढऱ्या फांद्या होत्या. तरुणाने त्यातली एक फांदी तोडली आणि त्यांचा पाठलाग केला. फार लांबपर्यंत चालता चालता त्या राजकन्या एका नदीच्या काठी थांबल्या. त्या नदीमध्ये 12 बोटी होत्या आणि प्रत्येक बोटीत एक एक राजकुमार त्यांची वाट पाहत होते.
त्या राजकन्या बोटीत जाऊन बसल्या आणि तो तरुण देखील शेवटच्या एका बोटीत बसला. बोट आज थोडी भारी वाटते ना, जणू आणखी सुद्धा कोणी बसला असावा. विचित्र आहे. स्वप्न बघणं बंद कर. नदी पार करून ते सगळे एका विशाल चमकदार महालात पोहोचले आणि त्यांना आतून संगीताचा आवाज ऐकू येत होता. त्या तरुणाने खिडकीतून आत डोकावले. त्याने पाहिले की आत काही लोक नाचत होती. त्या सर्व राजकन्या महालात प्रवेश करताच नाचू लागल्या. त्या नाचता नाचता थकल्या, पण तरी सुद्धा थांबत नव्हत्या आणि म्हणूनच त्यांच्या चपला वापरलेल्या असायच्या. तरुणाने स्वतःची भूक मिटवण्यासाठी टेबलवर ठेवलेला केकचा एक तुकडा उचलून खाल्ला. सर्वात धाकट्या राजकन्येने हे पाहिले. माझा केक हवेत तरंगतोय, जणू कोणी अदृश्य मनुष्य तो खातोय. काहीही बोलू नकोस. तरुणाने सर्वांची नजर चुकवून टेबलवर ठेवलेले सोनेरी कप उचलले. राजकन्या पहाट होईपर्यंत नाचत होत्या. नंतर त्या बोटीत बसून नदी पार करू लागल्या. जंगलातून चालता चालता शिड्यांनी वर चढल्या. शेवटी त्या आपल्या महालात पोहोचल्या, परंतु त्यांच्या चपला वापरलेल्या होत्या. तो तरुण खूप खुश होता, कारण त्याने वापरलेल्या चपलांचे रहस्य शोधून काढले होते. काही वेळानंतर महाराज त्या तरुणाकडे जाऊन उभे राहिले. तुला दिलेली वेळ संपलीये. तू चपलांचं रहस्य शोधू शकलायस का? होय महाराज, मी शोधलंय. आणि मग तरुणाने राजाला संपूर्ण हकीकत सांगितली. राजाला आधी त्याच्या बोलण्यावर विश्वास नाही बसला, पण जेव्हा तरुणाने राजाला पांढरी फांदी आणि सोनेरी कप दाखवला तेव्हा त्यांची खात्री पटली. आणि मग राजाने आपले वचन पूर्ण करण्यासाठी तरुणाला स्वतःच्या पसंतीची राजकन्या निवडण्याची परवानगी दिली. तरुणाने सर्वात धाकट्या राजकन्येशी विवाह करण्याची इच्छा प्रकट केली. त्या 12 राजकन्या थोड्या दुखी होत्या, कारण त्यांचे रहस्य आता सगळ्यांना कळले होते. पण तो तरुण आणि छोटी राजकन्या विवाहबद्ध होऊन आनंदाने आपले जीवन. एकेकाळची गोष्ट आहे. एक खूप श्रीमंत माणूस होता. त्याच्या 3 मुली होत्या. त्यातल्या 2 मुली खूपच लालची आणि स्वार्थी होत्या. पण त्याच्या 3ऱ्या मुलीच्या मनात मात्र भरपूर प्रेम आणि आदर होता. एक दिवस वडिलांना कळले की त्यांची काही जहाजे वादळामुळे समुद्रात बुडाली आहेत. त्या बिचाऱ्यांचे सगळेच काही संपून गेले जसे. शिवाय ज्या घरात ती लोक राहत होती, 2 लालची बहिणी या प्रकरणामुळे खूपच त्रासल्या होत्या. त्या संपूर्ण दिवस नुसत्या बसल्या बसल्या बरं वाईट बोलत होत्या. घराची सगळी कामं ब्युटीच करत होती. काही काळानंतर वडिलांना कळलं की त्यांचं एक जहाज समुद्र काठी पोहोचले आहे. ते तेथे जायची तयारी करू लागले. जायच्या आधी त्यांनी त्यांच्या मुलींना विचारलं, तुम्हा तिघींसाठी काय घेऊन येऊ? कपडे, चप्पल, हार आणि ब्रेसलेट्स. आणि तुझ्यासाठी ब्युटी, सांग काय हवंय तुला? फक्त एक गुलाबाचं फूल डॅडी. वडील एक लांब अंतर गाठून त्या जहाजाकडे पोहोचले. त्या जहाजात कोणतंही सामानही नव्हतं आणि ते जहाज काही कामाचंही राहिलं नव्हतं. मायूस आणि हताश होऊन वडील घरी परतू लागले. अंधार होता होता ते एका जंगलात पोहोचले. तिथे पूर्ण शांतता होती आणि गारवा सुद्धा. बर्फ पडत होता. काही तास ते असेच चालत होते बर्फांवर. शेवटी एके ठिकाणी त्यांना एक किल्ला दिसला, जिथे दिवे पेटत होते. ते मदतीच्या आशेने आत गेले. काही विचित्र होता तो किल्ला. सगळीकडे दिवे पेटत होते.
डायनिंग टेबलवर जेवण ठेवलेलं होतं. अगदी चिमणी सुद्धा पेटत होती. पण माणूस एक सुद्धा दिसत नव्हता. त्यांनी हाका सुद्धा मारल्या, पण काहीही उत्तर नाही मिळालं. किती वेळ थांबतील? जोराची भूक लागली होती ना. त्यांनी जेवण संपवलं आणि मग एका सुंदरशा बेडवर झोपून गेले. ते जेव्हा सकाळी उठले, त्यांना घालण्यासाठी कपडे तयार मिळाले. ते खाली उतरले. त्यांच्यासाठी शानदार ब्रेकफास्ट तयार ठेवला होता. हा नक्कीच एखाद्या परीचा राजवाडा असणार. नाहीतर उगीच कोणी कोणाची मदत करतं का? ती भेटली तर नक्की आभार मानेन. किल्ल्यातून बाहेर येताना त्यांना बागेत गुलाबाचे फूल आढळले. त्यांना वाटले, मी आपल्या दोन्ही मुलींसाठी तर काहीही घेऊन जात नाही. कमीत कमी ब्युटीसाठी तरी काही घेऊन जातो. त्यांनी एक गुलाब तोडल्या क्षणी धरती कापू लागली आणि वारा वेगात वाहू लागला. झाडांच्या आडून एक राक्षसासारखा दिसणारा बीस्ट बाहेर आला. वडील त्या बीस्टला पाहून फारच घाबरले. मी तुला खायला दिलं, राहायला जागा दिली, घालण्यासाठी कपडे दिले, आणि तू इकडे माझी गुलाबा तोडतोयस. हीच आहे का तुझी माणुसकी? वडिलांनी त्या बीस्टची माफी मागितली आणि त्यांनी त्याला सांगितले की ते हा गुलाब आपल्या मुलीसाठी घेऊन जाणार होते. जी चूक तू केलीस त्याची शिक्षा मिळेल तुला. मला क्षमा कर. वडिलांनी त्या बीस्टची माफी मागितली. मी तुला एका अटीवर क्षमा करू शकतो. तुला 3 मुली आहेत. त्यापैकी एक जर माझ्या बरोबर राहायला आली तर मी तुला सोडेन. सांग मला, तुला हे मान्य आहे का? मनात ओझे घेऊन वडील घराकडे परतले. घरी पोहोचल्यावर दोन्ही स्वार्थी मुलींनी वडिलांची कहाणी ऐकली, पण बीस्टच्या अटीकडे दुर्लक्ष केलं. ब्युटी त्या दोघींपेक्षा वेगळी होती. डॅडी, जर तुम्ही परवानगी दिलीत तर बीस्टकडे मी जाईन. दोघी स्वार्थी बहिणी फारच खुश झाल्या, कारण त्यांना असं वाटत होतं की सगळी चूक ब्युटीचीच आहे. दुःख आणि नाईलाजाने वडील ब्युटीला किल्ल्याकडे नेण्यासाठी निघाले. पोहोचल्यावर पाहिलं की सगळं पहिल्यासारखंच दिसत होतं. टेबलावर जेवण होतं आणि एकही मनुष्य अवतीभोवती नव्हता. त्या दोघांनी जेवायला सुरुवात केली इतक्यात बीस्ट तेथे पोहोचला. त्याला पाहता क्षणीच ब्युटीची तब्येत खराब होऊ लागली, कारण बीस्ट तितकाच भयानक दिसत होता जितका तिच्या वडिलांनी त्याचं वर्णन केलं होतं. बीस्टने नम्रतेने विचारलं, तू तुझ्या इच्छेने इथे आली आहेस का? हो. मग उद्या सकाळी तुझे वडील इथून निघून जातील आणि पुन्हा इथे कधीही येणार नाहीत. ब्युटी दुसऱ्या दिवशी सकाळी जागी झाली तेव्हा तिचे वडील तेथून निघून गेले होते आणि शानदार ब्रेकफास्ट तिची वाट पाहत होता. ती काही काळ गार्डन मध्ये फिरत होती. गुलाब पाहता क्षणी ती दुःखी झाली. मग तिने किल्ल्याच्या आत प्रवेश केला. एक दरवाजा गुलाबांनी भरलेला होता. तिला काहीच कळलं नाही. ती आत गेली. पुष्कळ सुंदर रीतीने त्या जागेला सजवलं होतं. त्यात पुस्तके, फुले आणि वाद्ये ठेवलेली होती. तिने विचार केला की ज्या व्यक्तीने इतकी सुंदर सजावट केली आहे ती कोणाला दुखापत करू कशी शकते. मग तिने एक पुस्तक उचलले. त्या पुस्तकावर सोनेरी अक्षरांनी लिहिलं होतं, साहिबा,
तुझी इच्छा माझ्यासाठी हुकूम आहे. मी माझ्या वडिलांना पाहू शकले असते तर. ज्या क्षणी ब्युटी हे म्हणाली त्या क्षणी आरशात तिचे वडील तिला दिसले. ब्युटी खूप खुश झाली. तिचे वडील तिच्या समोर होते ना. त्याच रात्री बीस्ट डिनरच्या वेळी पुन्हा आला. मी तुला पाहू शकतो का ब्युटी? हा किल्ला तुमच्या मालकीचा आहे. मला का विचारता? नाही, आता हे सगळं काही तुझं आहे. तू म्हणालीस तर मी इथून निघून जाईन. ब्युटीला आश्चर्य वाटले हे ऐकून. मला तुला काही विचारायचंय. मी खरंच खूप कुरूप आहे का? तिला सुचत नव्हते की काय उत्तर द्यावं. मग तिने मान हलवून होकार दिला. तू माझ्याशी लग्न करशील? यावेळी ब्युटीने जरा कठोरतेने उत्तर दिले, नाही. बीस्ट परत फिरून निघून गेला, दुःखी आणि हताश. दररोज डिनरच्या सुमारास बीस्ट ब्युटीला भेटत होता आणि तिची पुष्कळ काळजी घेत होता. असेच दिवस जात होते. आता ब्युटीला बीस्टची सवय झाली होती. हे जर सुंदर दिसले असते तर. काही महिने उलटले. आता ब्युटीला बीस्टची भीती वाटत नव्हती. शिवाय ती त्याला पसंत करू लागली. एके दिवशी तिला आरशात तिचे वडील आजारी असल्याचे आढळले. ती बीस्टकडे गेली आणि घरी जाण्याची परवानगी मागू लागली, कारण तिला तिच्या वडिलांची देखभाल करायची होती. नक्कीच तू जाऊ शकतेस, पण जर तू परत आली नाहीस तर तुझ्या विरहामुळे मी मरून जाईन. मी एका आठवड्यात परत येईन. बीस्टने ब्युटीला एक अंगठी दिली. त्या अंगठीला जर झोपते वेळी काढली तर ती जागी होईल सरळ किल्ल्यामध्ये. दुसऱ्या दिवशी सकाळी ती आपल्या वडिलांच्या घरी जुन्या बेडवर जागी झाली. ती स्वतःच्या वडिलांना पाहून खूप आनंदित झाली आणि तिच्या वडिलांचा अर्धा आजार असाच बरा झाला तिला भेटून. दुपारी ब्युटीच्या बहिणी, ज्यांचं लग्न झालं होतं, वडिलांना भेटण्यासाठी आल्या. घरी ब्युटीला पाहून त्यांना फार राग आला. त्यांनी ब्युटीला जाळ्यात अडकवण्याचं ठरवलं. तिला एक आठवडा आणखी येथे थांबवून घेऊ. बीस्टला राग येईल आणि तोच तिला मारून टाकेल. दोघी बहिणी ब्युटीकडे जाऊन रडू लागल्या आणि म्हणाल्या की त्यांना वेगळे नाही राहायचे. ब्युटीने नक्की केलं की ती काही दिवस आणखी तिथे राहील. काही दिवसानंतर ब्युटीला बीस्टची आठवण येऊ लागली. एके रात्री तिला स्वप्न पडलं की बीस्ट गार्डन मध्ये गलित गात्र होऊन पडलाय. ती घाबरून जागी झाली. मी किती स्वार्थी झाले होते. तिने त्याच क्षणी अंगठी काढून ठेवली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ती किल्ल्यात जागी झाली. ती दिवसभर बीस्टची वाट पाहत होती, पण त्याचा काहीही थांगपत्ता लागत नव्हता. तासन तास ती काळजी करत होती, पण बीस्टची काहीही माहिती मिळत नव्हती. ती अचानक गार्डन मध्ये गेली. बीस्ट तेथेच पडला होता, अगदी तसेच जसे तिने स्वप्नात पाहिले होते. ब्युटी पळत गेली त्याच्याकडे आणि त्याला मिठी मारली. बीस्टचे हृदय धडधडत होते. त्याने फार परिश्रमाने डोळे उघडले आणि म्हणाला, मला वाटलं तू येणार नाहीस, म्हणून मी खाणं पिणं सोडून मृत्यूची वाट पाहत होतो. पण मला तर तू आवडतोस. माझ्याशी लग्न करशील का? त्याच वेळी काही जादू होऊ लागली. किल्ल्याची सुंदरता आणखी वाढू लागली. ब्युटीने चमकत्या नजरेने चारी बाजूला पाहिलं आणि मग ती बीस्टकडे वळली.
तर तेथे एक तरुण आणि देखणा राजकुमार होता. त्याला पाहून ब्युटीला रडू आलं. तुम्ही कोण आहात? बीस्ट होते इथे, ते कुठे गेले? राजकुमार म्हणाला, मीच तो बीस्ट आहे. एका चेटकिणीने माझ्यावर जादू करून मला एक भयानक बीस्ट बनवलं होतं. जर तू मला लग्नासाठी विचारलं नसतंस तर मला आयुष्यभर बीस्ट बनूनच राहावं लागलं असतं. ब्युटी हे ऐकून खूप खुश झाली. खऱ्या अर्थाने तिला तिचं खरं प्रेम मिळालं होतं. त्या दोघांनी लग्न केलं आणि ते आनंदात राहू लागले. खूप वर्षांपूर्वी इथून खूप दूर एक खूप दिमागदार महाल होता. या दिमागदार महालात एक खूप सुंदर राणी राहत असे. राणीची फक्त एकच इच्छा होती आणि ती म्हणजे तिला एक मुलगी असावी. थंडीचे दिवस होते. राणी खिडकीजवळ बसून कपडे शिवत होती. त्याच वेळी तिला सुई टोचली. तिने कापसाने आपले रक्त पुसताना एक इच्छा व्यक्त केली. माझी इच्छा आहे की मला एक मुलगी असावी, जिचे डोळे ताऱ्यांप्रमाणे चमकावेत आणि जिचे ओठ चेरी सारखे असावे आणि तिचे हृदय आनंदाने भरलेलं असावं. आणि एक दिवस राणीची इच्छा पूर्ण झाली. तिला एक गोड मुलगी झाली. तिने तिचं नाव ठेवले स्नो व्हाईट. वर्षांमागून वर्ष सरली, पण त्यांचा आनंद फार काळ टिकला नाही. प्रेमळ राणी आजारी पडली आणि मरण पावली. राजा म्हातारपणाकडे झुकत होता. शक्ती देखील कमी झाली होती. म्हणून राजाने दुसरं लग्न केलं. ही राणी चेहऱ्याने तर सुंदर होती, पण मनाने नाही. खूप गर्विष्ठ बाई होती. दररोज राणी तिच्या जादूच्या आरशात पाहत असे आणि प्रश्न विचारत असे. आरशा, माझ्या सांगेल कोण? सगळ्यात सुंदर इथे कोण? आणि तो आरसा उत्तर देत असे. भले आणखी कोण असणार तुमच्यापेक्षा सुंदर इथे? राणी हे ऐकून खूप खुश होत असे. ही दुष्ट राणी आल्याबरोबर महालात सगळं बदलू लागलं. तिच्या हरकतींमुळे राज्याचं देखील खूप नुकसान झालं. तेच प्रश्न सोडवण्यासाठी राजाला महालाच्या बाहेर जावं लागलं. दुष्ट राणीला खूप आनंद झाला, कारण आता राजा नव्हता तेव्हा ती मनासारखं वागू शकत होती. वर्षांमागून वर्ष सरली आणि स्नो व्हाईट मोठी होऊन एक सुंदर तरुणी दिसू लागली. थोड्या अंतरावर एका नदीवर पाणी पित असलेल्या एका राजकुमाराला स्नो व्हाईटचं प्रतिबिंब दिसलं. त्याला आसपास फक्त पक्षी दिसले. स्नो व्हाईट कुठेच नव्हती. एक दिवस राणीने पुन्हा एकदा तिच्या जादूच्या आरशाला विचारलं. आरशा, माझ्या सांगेल कोण? सगळ्यात सुंदर इथे कोण? आरशाने उत्तर दिलं. कसं सांगू, तुम्ही नाही आहात राणी सरकार. स्नो व्हाईट आहे सर्वात सुंदर. हे ऐकून राणीला खूप राग आला. तिने तिच्या खास शिपायाला बोलवलं आणि त्याला भयंकर आदेश दिला. तू स्नो व्हाईटला जंगलात घेऊन जायचंस आणि मला तिचं हृदय आणून द्यायचंस. शिपाई स्नो व्हाईटला राणीकडे घेऊन गेले. कशी आहे स्नो व्हाईट? जा, जरा जंगलात फिरून ये. माझा खास शिपाई तुझी काळजी घेईल. शिपाई स्नो व्हाईटला घनदाट जंगलात घेऊन गेले. त्यांना त्यांचं काम करायचं होतं.
स्नो व्हाईटचा प्रामाणिकपणा आणि प्रेमळ हृदय पाहून तो थांबला. त्याने तिला सचेत केलं की महालात परत येऊ नकोस. संध्याकाळ होताच तिला तेथेच सोडून शिपाई महालात निघून गेला. स्नो व्हाईटला अंधारात खूप भीती वाटत होती. ती एका झाडाखाली बसून रडू लागली. सकाळी तिला पक्ष्यांच्या आवाजाने जाग आली. सगळे पक्षी तिचे मित्र बनले होते. हे सारे पक्षी तिला आधीपासूनच ओळखत होते आणि म्हणूनच तिला रस्ता दाखवत त्यांच्या घरी घेऊन गेले. त्यांचं घर छोटंसं पण खूप छान होतं. थोडं थांबून स्नो व्हाईटने दरवाजा उघडला. आत सगळं काही छोटं होतं आणि स्वच्छ पण नव्हतं. तिला कळत नव्हतं की हे घर आहे तरी कोणाचं, पण ती इथून जाणार तरी कुठे होती. म्हणून तिने साफसफाई सुरू केली. घर स्वच्छ केल्यानंतर तिने छोट्या छोट्या भांड्यांमध्ये काहीतरी शिजवून खाल्लं. सगळ्या वस्तूंप्रमाणेच या घराचे बेड पण छोटेच होते. स्नो व्हाईट इतकी दमली होती की ती जेथे होती तेथे झोपू शकत होती. तिने विचार केला की ती इथे सुरक्षित आहे, म्हणून तिने 3 बेड एकत्र केले आणि त्यावर झोपली. संध्याकाळी 7 बुटके ज्यांचं हे घर होतं काम करून पुन्हा त्यांच्या घरी आले. त्यांना खूप आनंद झाला की घर इतकं स्वच्छ होतं आणि जेवणाचा छान सुवास देखील येत होता. सवयीप्रमाणे एकाने थोडं जेवण सांडवलंच. एक बुटका तर विचार करत होता की इथे नक्की काय चालू आहे. काहीतरी गडबड नक्कीच आहे. कोणी बरं केलं असावं हे सगळं काम. मी जर थोडी झोप काढली तर कदाचित उत्तर देऊ शकेन मी. 7ही बुटके हळूच वर त्यांच्या बेडरूम मध्ये गेले आणि पाहून त्यांना धक्काच बसला. इतकी सुंदर एक मुलगी त्यांच्या बेडवर झोपली होती. त्यांचा आवाज ऐकून स्नो व्हाईटला जाग आली. एवढे लोक तिच्याकडे टक लावून पाहत होते. ती खूप घाबरली. थोडं चाचरत ती म्हणाली, मी स्नो व्हाईट आहे. मी काही चूक केली असेल तर मला माफ करा. माझा तसा हेतू नव्हता. ते तर आम्हाला माहीतच आहे. नाहीतर तू का बरं आमच्यासाठी जेवण बनवलं असतं, सगळी साफसफाई केली असतीस. डॉग म्हणाला, आपण लोक 7 डॉर्फ्स आहोत. हाय हॅपी, हा ग्रम्पी आणि हा डोपी, स्नेजी आणि हा बॅशफर्ड आणि मी आहे डॉग. आणि हा स्लीपी. मला झोपू द्या. स्नो व्हाईटला आनंद झाला की आता तिच्याबरोबर मजेदार 7 मित्रही आहेत. तिने त्यांना तिची पूर्ण कहाणी सांगितली. 7 बुटक्यांना खूप वाईट वाटलं की तिच्याबरोबर खूप अन्याय झालाय. त्यांनी तिला त्यांच्यासोबतच राहायला सांगितलं. स्नो व्हाईटने होकार दिला. ती नेहमी त्यांची मदत करत असे. त्यांचे दिवस आनंदात चालले होते, पण खूप दिवस चालणार नव्हती त्यांची ही पार्टी. एक दिवस दुष्ट राणीने जादूच्या आरशाला पुन्हा तोच प्रश्न विचारला. आरशा, मला जरा सांग बघू, सगळ्यात सुंदर इथे कोण आहे? आरशाने उत्तर दिलं, क्षमा असावी राणी सरकार, पण माझ्या दृष्टीने तर इथे स्नो व्हाईटच सर्वात सुंदर आहे. पण राणीला वाटलं होतं की ती मरण पावलीये. तिला माहित नव्हतं की शिपायाने काम केलं नव्हतं. आता तिने स्वतःच हे काम करण्याचे ठरवलं.
स्नो व्हाईट 7 बुटक्यांना कामाला पाठवत होती, त्यांना एक किस देऊन. डॉगने तिला त्या दिवशीच त्यांचे नियम सांगितले होते. आपले नियम माहित आहेत ना. कोणी अनोळखी माणूस आला, त्याने दार वाजवलं तरी आपण मात्र ते मुळीच उघडायचं नाही. ओके टोके डॉग, पण तुम्ही यायला उशीर करू नका. स्नो व्हाईट जेवण बनवत होती, तेव्हाच कोणीतरी दरवाजा वाजवला. बुटके त्यावेळी घरी येत नाहीत. कोण आहे बाहेर? डॉग, तुम्ही लोक आहात का? बाहेरून एक म्हातारीचा आवाज आला. मी बिचारी तुझं काय नुकसान करणार आहे, उघड तरी. डोळ्यातून पाहिल्यावर एक अशक्त अशी म्हातारी दिसली. तिने विचार केला की ही बिचारी माझं काय नुकसान करणार आहे, आणि तिने दरवाजा उघडला. अगं माझ्या सुंदर मुली, मी इथूनच जात होते. काहीतरी खायला असेल तर दे, माझे आशीर्वाद मिळतील तुला. स्नो व्हाईटने तिला आत बोलावलं आणि गरम जेवण वाढलं. देव तुझं भलं करो मुली. माझ्याकडे पैसे तर नाहीत, पण एक सुंदर सफरचंद आहे. याच्या प्रत्येक घासात जादू आहे, जादू. स्नो व्हाईटने लगेच त्याचा एक घास घेतला आणि ती चक्कर येऊन खाली पडली. ही म्हातारी दुसरी कोणी नाही, तीच दुष्ट राणी होती. आणि त्या सफरचंदामध्ये जादू नाही, विष होतं. त्याच्या एकाच घासात एवढं विष होतं की स्नो व्हाईटला अशी झोप येईल ज्यातून ती कधीच उठणार नाही. जेव्हा 7 बुटके घरी आले, त्यांना स्नो व्हाईट जमिनीवर पडलेली दिसली. डॉगने ते सफरचंद पाहिले. स्नो व्हाईट झोपेत सुद्धा इतकी सुंदर दिसत होती. बुटक्यांनी तिला एका काचेच्या पेटीत सजवून ठेवलं आणि जंगलात अशा ठिकाणी ठेवलं जिथे तिचे सगळे मित्र तिला भेटायला येऊ शकत होते. एक दिवस एक राजकुमार त्याच जंगलात आला जेव्हा स्नो व्हाईट झोपली होती, आणि पक्ष्यांनी त्याला रस्ता दाखवला जेथे स्नो व्हाईट झोपलेली होती. राजकुमाराला विश्वासच बसेना की ही तीच राजकन्या आहे जिचं प्रतिबिंब एकदा त्याने नदीत पाहिलं होतं, आणि अनेकदा स्वप्नामध्ये. त्याने काचेच्या पेटीचे झाकण उघडून स्नो व्हाईटचे चुंबन घेतलं. त्याच वेळी स्नो व्हाईट आणि राजकुमार दोघांचं स्वप्न पूर्ण झालं. त्यांचं प्रेम दुष्टतेला हरवून जिंकलं होतं आणि स्नो व्हाईट पुन्हा बरी झाली. त्याच वेळी राजाला त्याच्या मुलीवर झालेल्या अत्याचाराबद्दल समजलं आणि त्याने जादूचा आरसा तोडून टाकला आणि राणीला महालापासून दूर पाठवून दिलं. स्नो व्हाईट तिच्या घरी तिच्या महालात आली, तिच्या बाबांकडे. स्नो व्हाईट आणि राजकुमाराचे लग्न दिमाखात पार पडले. स्नो व्हाईट राजा, राजकुमार आणि 7 बुटक्यांबरोबर नेहमीच आनंदात